तरी फौजी या नावातूनच आपल्याला या सिनेमात काय असेल याची पूर्ण खात्री आणि कल्पना आहे। आणि या सिनेमाचं पोस्टर बघता आपल्याला लक्षात येतच आहे की हा सिनेमा म्हणजे या आपल्या भारत मातेसाठी, आपल्या देशासाठी कायमच लढणारे आणि कायमच स्वतःच्या प्राणाचा त्याग करणारे, या देशासाठी स्वतःला तिथे झोकून देणारे, ह्या सगळ्यांसाठी, या सैनिकांसाठीचा हा सिनेमा आहे। या सिनेमातून आपल्याला फौजी नेमका काय आहे हे फक्त वरवर जरी माहीत असलं तरी सिनेमातून या फौजीच्या आयुष्याचे अनेक कंगोरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेलाय। खरं तर एरवी आपल्याला जे एक ठराविक दृश्य माहीत असतं ते म्हणजे फौजी लढायला गेलेले आहेत, ते प्राणाचा त्याग करतात, ते देशासाठी लढतात। या सगळ्याच्या पलीकडे किंवा अलीकडे काहीतरी आणखी बाजू आहे जी आपल्या सगळ्यांना या सिनेमाच्या मार्फत कळणार आहे। पण हे फौजीच्या आयुष्यातील सगळे कंगोरे उलगडण्याचा ज्यांनी प्रयत्न केलाय ते म्हणजेच या सिनेमाचे सर्वे सर्वा, या सिनेमाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक, गीतकार, नट, हरिभक्त परायण, या सिनेमाचे सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती ती म्हणजेच घनश्याम विष्णुपंत गेली। यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण एक वेगळा विषय म्हणजे कायम आपण वेगळ्या पद्धतीने बघत आलेलो असलो तरी हा विषय मांडण्याचा त्यांचा अट्टहास आणि त्यांचा हेतू पूर्णपणे वेगळा होता। तो म्हणजे आपल्याला या सैनिकांबद्दल काहीतरी वाटतं, त्यांच्या प्रती आपण एक कृतज्ञता व्यक्त करू शकतो आणि त्यांच्या त्यागाची जाणीव आपल्याला आहे हे सांगण्यासाठी खरं तर हा सिनेमा त्यांनी तयार केलाय। ही खरं तर खूप कौतुकाची गोष्ट आहे। पण याबरोबरच आज आणखी एक गोष्ट मला सांगायचं आहे की आपल्याला हा सिनेमा पाहण्यासाठी थोडी आणखी जास्त वाट पाहावी लागणार आहे। अगदी बरोबर, गेले अनेक दिवस आपण ऐकतोय की हा सिनेमा 30 ऑगस्टला रिलीज होणार होता, पण काही कारणास्तव हा सिनेमा आता आपल्या सगळ्यांच्या भेटीला 13 सप्टेंबरला येणार आहे। आणि मला वाटतं हे कारणही तसं योग्यच असावं, कारण आता जिकडे तिकडे काही ठराविक सिनेमे जोरदार सुरू आहेत, त्यामुळे थिएटर्स आपल्याला अवेलेबल नाहीये। आणि हे मी अगदी स्पष्टपणे सांगते, त्याच्यात मला वाटतं काही वावगं नाहीये, कारण हा सिनेमा, या सिनेमातला कंटेंट सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे। आणि हा सिनेमा ज्यांनी तयार केला, मातृपितृ फिल्म्स निर्मिती, आणि त्याच्या सोबतच सहनिर्माता म्हणून ज्या उभ्या राहिल्या त्या म्हणजे स्वप्नजा विश्वनाथ नाथ। त्या आता आपल्यासोबत इथे उपस्थित नाहीयेत, पण त्यांची मुलगी नेहा विश्वनाथ नाथ ही आता इथे उपस्थित आहे। मी त्यांना इथे येण्याची विनंती करते, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात या सिनेमाचा निर्मिती करण्याचा एक प्रयत्न कसा होता। हॅलो, वेलकम नेहा। मला जाणून घ्यायचंय की तुमच्या आईला असं का वाटलं की फौजी या सिनेमाला सहनिर्माती म्हणून जोडलं जावं? हॅलो, मी नेहा नाथ। एक गाणं होतं मेरे वतन के लोगो बाय लता मंगेशकर, तुम्ही पण ऐकलं असणार आहे, खूप फेमस गाणं आहे। फर्स्ट स्टँडर्डमध्ये मी ते गाणं ऐकलं होतं, सेकंड स्टँडर्डमध्ये, थर्ड स्टँडर्डमध्ये जाऊन हे कळालं की हे गाणं फक्त 2दा चालतं। ठीक आहे, पूर्ण देशात स्कूलमध्ये फक्त 2दा ऐकायला भेटतं वर्षातून। फिफ्थ स्टँडर्डमध्ये गेले, मग कळालं की नाही, आपल्याला काहीतरी करायला हवं। फौजीसाठी आपले जे सोल्जर्स आहेत ते एवढं देशासाठी लढतात, प्राण एकदम हातात घेऊन लढतात, आणि आपण त्यांच्यासाठी काहीच करत नाही। फारसं काही नाही, पण जी पण ऑपॉर्च्युनिटी समोर भेटेल त्याच्यासाठी काही ना काहीतरी करायचंय, हे माझ्या डोक्यात होतं। मग अलख निरंजन पाहिला घनश्याम दादांचा, ते फॅमिली मेंबर सारखेच आहेत, ते माझ्या मम्मी पप्पांसाठी स्वतःचा मुलगा म्हणूनच त्यांना समजतात। तर त्यांनी अलख निरंजन काढला, आम्ही अलख निरंजन पाहिला। झाल्यानंतर ना त्यांच्या डोक्यात ही कल्पना होती फौजीची, मग तेव्हा त्यांनी आईबाबांना सांगितलं की अशी अशी कल्पना आहे आणि समोर हा मूवी काढायचा आहे। तर थोड्या वर्षांनी मग सुरू झालं, प्रोसेस सुरू झाली। मग आईकडे तो प्रस्ताव आला आणि की असं असं आपल्याला करायचंय आणि तुम्ही मला सहकार्य देताल का ह्या गोष्टीसाठी? तर गोष्ट अशी आहे की पप्पांसाठी हे सरप्राईज होतं, त्यांना माहिती नव्हतं, कारण त्यांना आय थिंक तुम्ही हेलिकॉप्टरचा पण सीन आहे, माझे आई बाबा आहेत त्याच्यामध्ये, तर तो सीन त्यांना सरप्राईज म्हणून दाखवायचा होता। तर हे सगळं काही त्यांच्याशी लपवलं होतं, पण आई होती। तर आईने मला विचारलं की बेटा काय करायचं, काही विचार आहेत का तुझे, आपण करायला पाहिजे का? तो म्हणलं
आहे, ही गेली की नंतर माहिती नाही काय भेटेल, समोर पण येतील तेव्हा पण हेल्प करू. पण घनश्याम दादाला आधीपासून आम्ही बघत आलोय, खूप हार्डवर्किंग, खूप फोकस्ड, एकदम मोटिवेटेड. तर त्यांचं सगळं काही मेहनत वगैरे बघून मी म्हणाले की नाही, आपण करायला पाहिजे. समोर काहीही हो रिझल्ट, बट आपण जेवढं सपोर्ट होईल तेवढं तरी करायला पाहिजे. आणि तिथून हा पूर्ण प्रवास सुरू झाला. अतिशय कट टू कट आणि मुळात त्यांची भावना जी आहे ती नेहाने आता सांगितलेली आहे की खरंच आहे, काही ठराविक वेळेला आपण देशभक्तीपर गीतं ऐकतो आणि त्यातूनच आपला देशासाठीचा काय म्हणता येईल भावना, अभिमान, ह्या सगळ्या गोष्टी जागृत होतात काही ठराविक वेळेला. किंवा मग काही घडलं बॉर्डरवर की आपल्याला सगळ्यांना त्याची हळहळ वाटत असते. पण मला वाटतं या सिनेमातून सगळ्यांपर्यंत पोहोचेल ते म्हणजे त्या फौजीचं आयुष्य आणि आपल्यासाठी ते काय करतायत आणि आपल्याला इथे शांतपणे बसून जगता येतं ते त्यांच्या निस्वार्थ भावनेमुळेच. मला वाटतं ही भावना पण खूप चांगली आहे या सिनेमाला आपण जोडला गेलात त्यासाठी. मला वाटतं या सिनेमाच्या निमित्ताने तुमचाही या क्षेत्रातील प्रवास खरंच चांगला होऊ दे आणि भरभरून यश मिळवू दे या सिनेमालाही. सध्या तरी स्टार्टिंग आहे, बघू आता समोरचा प्रवास कसा. नक्कीच मिळेल. जर आपली भावना चांगली आहे तर 100% यश मिळणार. थँक्यू सो मच. थँक्यू. जसं की आता नेहा यांनी सांगितलं की आपण कायमच काही ठराविक वेळेला या गोष्टी ऐकत असतो, पण असं काहीतरी सादर करणं आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचवणं ही खरं तर खूप कठीण गोष्ट असते. कारण ऐकायला येतात तिकडे काय घडामोडी होत असतात, बॉर्डरवर काहीतरी घडतंय, युद्ध होतंय, गोळा बारूद आहे, पण हे सगळं आपल्या डोळ्यासमोर उभं करणं ही एक मोठं चॅलेंज असतं. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचे असतात ते म्हणजे यातील ऍक्शन सीन्स. आणि ते घडवून आणणारे ते म्हणजेच या सिनेमाचे ऍक्शन डिरेक्टर मोजेस फर्नांडिस यांना मी इथे येण्याची विनंती करते, कारण या सिनेमाचा तोही खूप महत्वाचा भाग आहे. सो आम्हाला ते जाणून घ्यायचं आहे की त्यांच्यासाठी डेफिनेटली चॅलेंजिंग नसेल, पण करवून घेणं चॅलेंजिंग होतं का? हेलो, मोजेस फर्नांडिस. ये फिल्म के लिए मैंने पहले ना कहा तो प्रोड्यूसर मेरे सेट पर आए थे, हमारे प्रोडक्शन मैजी बोले मछली आपको ही करना है. ठीक है, बोले हीरो ने करेगा. मेरा हीरो जिसने जो एक्शन किया सुपर, मैंने जो चाहा था वैसा ही किया और कहाँ भी टापू कुछ नहीं किया. जैसा गिरना था वैसा गिरा, जैसा मर रहा था वैसा मरा. और उसके बाद हमारे डायरेक्टर, मुझे लगा वो डायरेक्टर ही, बाद में लगा एक एक्टर भी है जो उन्होंने सोल्जर का रोल किया और एक्शन किया. तो मुझे लगता वो नहीं कर सकते, लेकिन उन्होंने उनके अंदर जो जुनून था, बोला मासी आप कराओ मैं करूँगा. यहाँ तक कि वो फेल हो एक्शन करते, लेकिन उन्होंने किया. तो दैट इज माई चैलेंज. मतलब आर्टिस्ट ने आपने जैसे कहा वैसे सब काम किया, आप यहाँ पर जीत गए. थैंक यू सो मच मोजेस जी, आपको भी बहुत बहुत शुभकामनाएं इस फिल्म के लिए. थैंक यू सो मच. यानंतर मी इथे इन्व्हाइट करणार आहे, जसं की हा सिनेमा कम्प्लीट वेगळा आहे. म्हणजे वेगळा मी हे सतत यासाठी म्हणते कारण आपण नेहमी पाहतो त्या सिनेमातलं आर्ट डिरेक्शन, ऍक्शन सीन हे काही ठरलेले असतात, पण असा सिनेमा ज्या वेळेला पडद्यावर येतो त्यावेळेला खरंच खूप लोकांची मेहनत असते. तसंच या सिनेमासाठीचं आर्ट डिरेक्शन सुद्धा खूप महत्वाचं. त्यानिमित्ताने मी इथे इन्व्हाइट करते कौशल सिंह यांना. आर्ट डिरेक्शन विषयी त्यांनी आमच्यासोबत त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करावे. कौशल सिंह. मला वाटतं ते त्यांच्या कामातून सगळ्यांशी बोलणार आहेत आणि कदाचित इथे ते स्टेजवर आपल्यासोबत आता त्यांचे एक्सपिरियन्स शेअर जरी नाही केले तरी पण त्यांचं काम आपल्याला पडद्यावर दिसेल आणि त्यातून आपल्याला ते कळेलच. मी यानंतर इन्व्हाइट करते या सिनेमाचे कोरिओग्राफर ते म्हणजेच DC डेव्हिड यांना. प्लीज वेलकम. या सिनेमात पण काही इंटरेस्टिंग गाणी आहेत आणि हे सगळं बॅकग्राऊंड असल्यामुळे ही गाणी काही वेगळ्या पद्धतीने कोरिओग्राफ करण्यात आली आहेत का? फिलहाल तर याच्यामध्ये 4 गाणे आहेत, 5 गाणे आहेत टोटल, पण 4ही गाणी मी केलं आहे कोरिओग्राफी. एक रोमॅन्टिक सॉन्ग आहे आणि एक आयटम सॉन्ग आहे आणि एक कॉलेजचा सॉन्ग आहे.
असे 4 गाणे आहे, पण फौजी असे सॉन्ग नाही. एक सॅड सॉन्ग आहे ते जेव्हा फौजी आपला सौरभ याचा डेथ होतो त्यानंतर एक सॉन्ग आहे. बरं, पण 4ही सॉन्ग वेरी ब्यूटीफुली वी पिक्चराइज. मोहन वर्मा इज अ कैमरामैन, तो बहुत ही अच्छा हम लोगों ने इसको शूट किया, पिक्चराइज किया. रोमांटिक सॉन्ग है, आइटम सॉन्ग है, जैसे कि आइटम सॉन्ग भी फुल धमाल वाला है. और जो रिक्वायरमेंट हम लोग ने जैसा डिमांड किया था आर्ट डायरेक्टर से और घनश्याम जी से, और डायरेक्टर पॉइंट ऑफ व्यू से भी मुझे लगता है घनश्याम जी ने फुल सपोर्ट किया, जो कि इन आउट होता है जो गाने का कैसे करना है, कैसे एंड करना है, तो बहुत ब्यूटीफुली हम लोग ने शूट किया. जरूर हम जब ये देखेंगे 13 को, और अभी भी हम कुछ गाणे देखने वाले हैं, त्यामुळे आपल्याला लक्षातच येईल की ही गाणी किती छान झालेली आहेत. आणि 100% आपल्याला या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. प्लीज बी सीटेड. थँक्यू व्हेरी मच. वेल, यानंतर मला एक आणखी गोष्ट सांगायची, ती म्हणजे 13 तारखेला हा सिनेमा येत असला ही जरी थोडीशी दुःखाची बाब असली की अरे 30 तारखेला आपण वाट पाहत होतो, हा सिनेमा आपल्याला पाहायला मिळाला असता, पण थोडासा लांबणीवर गेलेला आहे. पण यातही एक चांगलं आहे की आपल्याला आणखी या सिनेमातील काही गोष्टी कळतील आणि या सिनेमाची गाणी आपल्याला पाहायला मिळतील, ट्रेलर पाहायला मिळेल. काही चांगल्या गोष्टींसाठी थोडीशी वाट पाहायला काहीच हरकत नाहीये. वेल, यानंतर आपण या सिनेमाचं जसं आता टी.सी. डेव्हिड यांनी सांगितलं की या सिनेमाचं DOP हा जो एक कार्यभार ज्यांनी सांभाळलेला आहे ते म्हणजेच मोहन वर्मा यांना मी इथे येण्याची विनंती करते. हेलो, थैंक यू वेरी मच. बहुत ज़्यादा चैलेंजिंग था. हाँ, बहुत ज़्यादा चैलेंजिंग था, क्योंकि इस फिल्म में ना सिर्फ फौजी नहीं है, फौजी का प्री प्रिपरेशन भी है. जो यंगस्टर्स जो फौजी है इस फिल्म में बने, उन लोग को एक अलग तरीके से दिखाना, उनका एक अलग टोन क्रिएट करना, फिर फौजी का एक्शन टाइप का एक अलग टोन क्रिएट करना, ये मेरे लिए बहुत डिफिकल्ट था, क्योंकि अलग अलग टाइम पे अलग अलग चीज़ों को दिखाना, एज वेल एज सारी फिल्म को अगर आप देखो तो कहीं भी जग्स ना दिखना, क्योंकि विजुअली आपको कहीं भी जग्स नहीं दिखना चाहिए, क्योंकि टोन डिफरेंट है. यंगस्टर्स जब प्रिपरेशन के टाइम के यंगस्टर्स, गाने के टाइम के, एज वेल एज जब एक्शन हो रहा है उनका बाद का जो आफ्टर एक्शन जो सैड सॉन्ग है, इन सब चीज़ों को अलग अलग टाइम पे अलग अलग ड्यूरेशन में अलग अलग मूड के साथ दिखाना, एज वेल एज एक ही फ्लो में देखने के टाइम पे कहीं जब ना आना, ये मेरे लिए डिफरेंट था, क्योंकि बहुत सारे टोन्स है, बहुत सारी डिफरेंट चीज़ें हैं इस फिल्म में देखने लायक. सो फॉर क्रिएटिंग ऑल दिस थिंग्स वाज डिफिकल्ट फॉर मी. लेकिन आपके लिए एक नया एक्सपीरियंस बना है शायद. एक्चुअली एक्शन और काफ़ी ड्रामा मैंने शूट कर चुका हूँ वैसे भी, बट अगेन दिस इज कि बहुत सारी चीज़ें थी ना इस फिल्म में. सो क्योंकि अगर हम लोग एक्शन करें तो जनरली बहुत मार काट एक्शन वाली ही फिल्में होती है, इसमें सैड भी था, बिगनिंग प्री प्रिपरेशन भी था, तो वो सब चीज़ को अलग अलग दिखाना ही इम्पोर्टेंट था. क्या बात है, डिफिकल्ट रहा तो बहुत ज़्यादा ही अच्छा बनेगा. Yes, yes. थैंक यू सो मच मोहन जी, आपके लिए भी बहुत बहुत शुभकामनाएं. ये फिल्म आपको जरूर सक्सेस देगी. थैंक यू सो मच. वेल, आत्ता आपण सगळ्यांशी बोललोय, त्यामुळे या सिनेमाच्या पडद्याच्या मागे काय काय गोष्टी घडल्या याची हलकीशी झलक आपल्या लक्षात आली. ट्रेलरमधून आपल्याला कल्पना आलीच असेल की या सिनेमात भरपूर कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अरुण नलावडे, नागेश भोसले, संजय खापरे, अश्विनी कासार, शाहबाज खान, टीनू वर्मा, सिद्धेश्वर झाडकुके, हंसराज जगताप, विवेक चाबुस्वार, सुनील गोडबोले, रोहित चव्हाण, प्रज्ञा नयन, जान्हवी व्यास, कल्याणी नंदकिशोर, मंजुषा खत्री, जयंत सावरकर आणि घनश्याम येडे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फौजी म्हणून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणारा आपला लाडका कलाकार, तो म्हणजे सौरभ गोखले. जोरदार टाळ्यांनी सौरभ गोखले यांचं स्वागत करूया. आणि त्यांच्या सोबतच सर प्लीज कम ऑन स्टेज सौरभ सर. येस. आणि त्यांच्या सोबतच त्यांची जोडीदार म्हणजेच या सिनेमातील पेअर ती म्हणजेच प्राजक्ता गायकवाड, जिला आपण वेगवेगळ्या भूमिकेत पाहत आलोच आहे, त्यांनाही मी इथे येण्याची विनंती करते. वेल, आत्ताच आम्ही ट्रेलर पाहिलाय आणि मला वाटतं की सौरभ गोखले तुमच्यासाठी खरं तर ही भूमिका खूप वेगळी आणि महत्त्वाची असणार आहे, कारण की फौजी म्हणून तुम्ही आमच्या भेटीला येणार आहात, त्यामुळे सगळ्याच कस लागल्या. अभिनय, शारीरिक वगैरे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत का?
इंटरेस्टिंग ऑफकोर्स, कारण मला अशा इन्स्पायरिंग भूमिका करायला नक्कीच आवडतं. आणि आत्तापर्यंत माझी पहिली फिल्म होती त्याच्यात मी पोलीस ऑफिसरची भूमिका केली होती, दॅट वॉज इन 2012-13. आणि त्यानंतर मग बऱ्याच ऐतिहासिक भूमिका केल्या आणि क्रांतिकारकांच्या भूमिका असतील, अशा भूमिका करायला मला नेहमीच आवडतं. पण एका सोल्जरची, एका अशी भूमिका करायला पहिल्यांदा मिळाली, त्यामुळे डेफिनेटली इंटरेस्टिंग आहे. पण त्याहीपेक्षा इंटरेस्टिंग पार्ट हा आहे की भूमिका जर आता सिनेमाचा एक ग्राफ असतो आणि तो जनरली मराठी सिनेमा आपण विचार केला तर 1-1.5 महिन्यात शूटिंग त्याचं पूर्ण रॅपअप होतच नव्हतं. पण हा सिनेमा गेली 4 वर्ष शूट होत होता. 2019मध्ये सुरुवात झाली, तेव्हा मी जस्ट सिम्बा करून आलो होतो आणि त्याचा लुक वेगळा होता. सो वी स्टार्टेड ऑन अ डिफरंट लुक. मग कोविडचा कालखंड गेला, मग चित्रपट बंद पडतोय का काय असं वाटलं. पण घनश्यामजी लकीली परत उभे राहिले, ते परत आले, परत त्यांनी चित्रपटाला सुरुवात केली. मध्ये परत गॅप पडली कारण काही फायनान्शियल गोष्टींना त्यांना सामोरं जायला लागलं. परत त्यातून ते उभे राहिले आणि परत त्या चित्रपटाला सुरुवात झाली. करत 4 वर्ष ऑलमोस्ट हा सिनेमा शूट होत होता. त्यामुळे कुठेतरी त्या सिनेमाचा ग्राफ मेंटेन करण्यापेक्षाही त्या कॅरेक्टर्सचा प्रवास, एक दिसण्याचा प्रवास सुद्धा जो असतो, जो दरवर्षी तुमचं दिसणं काही ना काही आणि तुमची पर्सनॅलिटी बदलत जाते, काही त्याच्या गोष्टी त्या चेंज होत जातात. सो ते करणं वॉज मोर चॅलेंजिंग. कारण नाहीतर काय होतं, नाहीतर फ्रेम आता कुठलीही फिल्म तुम्ही जर ओव्हर द पिरियड ऑफ 4 years करत असाल तर ती ना फेजेसमध्ये तुम्हाला जुनी वाटायला लागते. सो हा चॅलेंज मला वाटतं मोहनजींना आमच्यापेक्षाही जास्त होता. कारण 2019चा लुक जो असेल सुरुवात केलेला, तो मेंटेन करणं का आत्ताचा करणं, काय करायचं, कारण ती फिल्म आत्ता रिलीज होता की फ्रेश दिसली पाहिजे. सो ते सगळं म्हणजे मला खरं तर हॅट्स ऑफ टू मोहनजी, कारण आमच्यापेक्षा त्यांच्यासाठी दिस वॉज अ बिगर चॅलेंज. पण सगळ्यांनी हे खेचून आणलंय. आता बघू त्याचा रिस्पॉन्स काय आहे. नक्कीच हा रिस्पॉन्स चांगलाच मिळेल. पण आणखी एक प्रश्न मला विचारायचा आहे, तो म्हणजे जसं की मगाशी मोजित सरांनी पण सांगितलं की बरेच ऍक्शन सीन होते आणि ते छान आपण पेलवून घेतलेले. पण कधी असं झालं की अरे नाही, इथे अडकायला होते आणि हे कसं करायचं आणि त्यासाठी रात्रभर झोपच आली नाही किंवा प्रॅक्टिसच करायला लागली, असं काही घडलं? नाही. पण मला तर अशा गोष्टी करायला भयंकर आवडतं मनापासून. ऍक्शन असेल, कुठलीही चॅलेंजिंग गोष्ट असेल, कुठलीही रिस्की गोष्ट असेल किंवा कुठलीही आउट ऑफ द बॉक्स गोष्ट असेल ना, तर ती मला करायला आवडते. मला रन ऑफ द मिल गोष्टी करायला अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे उलट माझ्या एक्साइटमेंटमध्ये मला झोप येत नाही. का असं वाटून कधीच नाही आता हे कसं होणार असं वाटत नाही. मला उलट असं होतं की आता उद्या हे करायचंय, त्याच्यामुळे कदाचित मला झोप येणार नाही. पण थँक्स टू मोजेस सर, आम्हाला काम करायला खरंच खूप मजा आली. कारण मी त्याच्यावर पहिल्यांदा काम केलं आणि टू माय सरप्राईज आतापर्यंत जेवढ्या गोष्टी केल्या त्याच्यात वेगवेगळे ऍक्शन कॅरेक्टर्स आपल्याला भेटत असतात. ही इज द फर्स्ट पर्सन, ही इज द फर्स्ट मास्टरजी ज्यांना मी इतकं शांत बघितलंय की ते ऍक्शन करतायत असं कुठे वाटतच नाही तुम्हाला. आणि लोकांनाही कळत नाही की इथे ऍक्शन सिक्वेन्स चाललाय जोपर्यंत बंदुकांचे आवाज येत नाहीत किंवा काहीतरी म्हणजे ते सेटवर आहे ते बरेच वेळेला कळत नाही. आणि ही फार मोठी गंमत आहे, कारण ऍक्शन सिक्वेन्स करतानाचा काही ऍक्शन डिरेक्टर्सचा जो स्वतःचा एक वेगळा फोर्स असतो किंवा त्यांची जी एक्साइटमेंट असते ती खूप वेगळी असते. ही इज व्हेरी काम अँड क्वाइट आणि त्यांना परफेक्ट माहिती आहे मला या शॉट नंतर हे करायचं, या शॉट नंतर हे करायचं. सो त्यांच्याबरोबर काम करणं हे अजूनच इझी होतं, कारण त्यांना त्या गोष्टी सगळ्या क्लिअर होत्या, क्रिस्टल क्लिअर होत्या. त्यामुळे ते आम्हाला जेव्हा एक्सप्लेन करायचं की आता ह्याच्यानंतर आपण हे करतोय, असं करतोय, ह्याच्यानंतर हे शूट आउट्स असतील, हा ऍक्शन सिक्वेन्स असेल, त्याच्यात तुला क्रेन लावली जाईल, तुला हे झाडावर. सो ते हँडल करणं मलाही मेंटली त्यामुळे डेफिनेटली इझी होतं. आणि बऱ्याच वेळेला चांगलं काय असतं की इतका मोठा ऍक्शन डायरेक्टर आहे आणि त्यांनी त्यांचा ओव्हर द पिरियड ऑफ सो मेनी इयर्स त्यांना इतका एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे प्रत्येक स्टेप वॉज अ लर्निंग एक्सपिरियन्स. त्यामुळे मी खूप शिकलो त्यांच्याकडे. म्हणजे मोजेस सरांच्या बाबतीत हे म्हणायला हरकत नाही, ऍक्शन स्पीक्स अलाउड. मच लाऊडर. वेल प्राजक्ता, तुझ्याकडे वळते. आतापर्यंत आम्ही खरंच कायम तुला वेगवेगळ्या भूमिकेत पाहिलंय, खास करून ऐतिहासिक असू दे किंवा मायक्रो. या सिनेमात ट्रेलरमध्ये हे वाक्य आहे, महत्वाची भूमिका असते फौजीची पार्टनर होणं. सो सिनेमा शूट करत असताना त्याचा अनुभव कसा? खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि या चित्रपटामध्ये मी एका फौजीची पत्नीची भूमिका साकारली आहे.
मी सुरुवातीलाच आपले जे फिल्मचे डिरेक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत, घनश्याम येडे सर यांना मनापासून धन्यवाद म्हणते की इतका छान रोल त्यांनी माझ्या वाट्याला दिला की म्हणजे जसं तुम्ही आता ट्रेलरमध्ये बघितलं की त्याच्यात माझं एक वाक्य आहे की फौजीच्या घरची लक्ष्मीबाईला सुद्धा नशीब लागतं आणि ते नशीब का आहे किंवा ते का इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेल. म्हणजे मी कायम असं म्हणते की फौजी हे लाखात एक असतात, पण त्याची जी पत्नी असते तर ती 10 लाखात एक असते. रिअल स्ट्रगल हे खरं तर त्याच्या कुटुंबाचं असतं, कारण स्वतःचा सगळा संसार सोडून स्वतःच्या सगळ्या कुटुंबाचा त्याग करून तो देशसेवेसाठी आपण सुरक्षित राहावं म्हणून लढत असतो. त्यामुळे तू लढ, आम्ही सपोर्ट करतोय, आम्ही मागे आहोत, तू कुठल्याही गोष्टीची काळजी करू नकोस अशी त्याची पत्नी खंबीरपणे त्याला साथ देत असते, सांगत असते आणि म्हणून तो एक स्ट्रॉंग सपोर्ट घेऊन खरं तर लढत असतो. त्यामुळे इतक्या स्ट्रॉंग भूमिकेसाठी घनश्याम सरांनी माझी निवड केली, त्यासाठी मी सरांचे मनापासून आभार मानते. आणि इतके तगडे सगळे स्टारकास्ट आहेत, म्हणजे सौरभ दादा आहे, संजय घाबरे सर आहेत, नागेश भोसले सर आहेत, अनेक सर आहेत, अनेक सिनियर ॲक्टर्स आहेत, अरुण ननावडे सर आहेत आणि इतक्या सगळ्या मोठ्या स्टारकास्ट सोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे खूप छान वाटतं एक कलाकार म्हणून. फिल्म तर खूप अप्रतिम आहे, सगळे सॉंग्स खूप छान आहेत आणि जो फाईट सिक्वेन्स आहे तो सुद्धा खूप छान. आत्ताच फाईट मास्टरबद्दल सौरभ दादाने सांगितलं की तो खूप छान डिझाईन केला आहे. मला असं कायम वाटतं की लव्ह स्टोरी रिलेटेड किंवा नॉर्मल टिपिकल स्टोरीज घेऊन खूप दिग्दर्शक उभे राहतात, पण अशा वेगळ्या धाटणीचे विषय आणि असे वेगळे चित्रपट तयार करावेत हे खूप कमी दिग्दर्शकांना वाटतं आणि त्यातलेच आमचे दिग्दर्शक घनश्याम येडे सर आहेत. त्यांचा जो प्रवास आहे तो खरंच खूप विलक्षणीय आहे. म्हणजे एक स्पॉट बॉय पासून त्यांनी सुरुवात केली आणि आता एक उत्तम डिरेक्टर, एक उत्तम प्रोड्युसर म्हणून त्यांचा प्रवास आहे. त्यांच्याकडे नुसतं बघितलं तरी इतके सिंपल ते वाटतात, पण खरंच खूप छान अप्रतिम असा फौजी हा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे. खूप छान सोशल मेसेज यातून आहे आणि माझी एक वेगळी भूमिका आहे, खूप स्ट्रॉंग भूमिका आहे. शेवट जो चित्रपटाचा आहे तो खूप काही वेगळंच सांगून जातो आणि नक्कीच तो प्रेक्षकांचं मन हेलावून टाकणारा असा शेवट आहे. त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही, तुम्हाला चित्रपट बघायचा आहे. नक्कीच. आता आपण दोघांनीही ज्या व्यक्तीचं मनापासून कौतुक केलं, ज्यांच्यामुळे हा सिनेमा घडलाय, मला वाटतं हीच ती वेळ आहे त्यांना इथे इन्व्हाइट करण्याची. या सिनेमाचे सर्वा लेखक, दिग्दर्शक, निर्माता, नट, गीतकार घनश्याम विष्णुपंत येडे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. नुसतं विष्णुपंत येडे नाही, घनश्याम विष्णुपंत येडे नाही, हरिभक्त परायण विष्णुपंत येडे यांचं जोरदार स्वागत. आणि आता आपल्या दोन्ही कलाकारांनी आपलं भरभरून कौतुक केलेलं आहे आणि खरंच आहे, कारण सिनेमाही आपण फौजी निवडलाय आणि आपणही एक प्रकारे फौजीच आहात, कारण आपला प्रवास खूप मोठा आहे. तर त्याबद्दल काय, आज इथे येऊन पोहोचलात आणि आता 13 तारीख डिक्लेअर झालेली आहे, कन्फर्म 13 तारीख. सो त्यासाठी शुभेच्छा. पण आजच्या फिलिंग्स आमच्यासोबत शेअर कराव्या. मी सर्वप्रथम सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माफी मागतो की मला थोडासा उशीर झाला, कारण सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट अशी आहे की आताच सिनेमा आपला सेन्सॉर झाला, तो पण विदाऊट कट. सगळ्यांनी माझंच कौतुक केलं, आता मी काय करणार. पण इथं जे सगळे म्हणतात तो मी काही नाही केलेलं. करता करता माझा भगवंत आहे, मी निमित्त मात्र कारण आहे. प्रत्यक्ष भगवंताला येता नाही आलं म्हणून तुमच्यासारखे लोक माझ्या आयुष्यामध्ये आले. माझे कलाकार असतील, माझे टेक्निशियन असतील, निर्माता तर फक्त मी नावाला आहे. हे सगळं घडलं ते सगळ्यांच्या आशीर्वादामुळे घडलं. पत्रकार बंधू भगिनीच्या चरणी मी नतमस्तक होतो की तुम्ही खूप मोठ्या मोठ्या प्रोड्युसर दिग्दर्शकांच्या ताईंनी पण खूप हे केले असतील, पण मी खरं तर माझी पात्रता नाही एवढ्या मोठ्या व्हायची. ह्याच्या मागता फक्त आणि फक्त सगळ्यांचे कष्ट आहेत, माझ्या सगळ्या संपूर्ण टीमचे. मग ते कलाकार असतील, संपूर्ण टेक्निशियन टीम असतील. आणि जर हा सिनेमा उभा राहत असेल, मी थोडेसे खंत व्यक्त करतो, कारण 30 ऑगस्ट हा सिनेमा पुढे जायला कारणीभूत ठरलं. तर माझ्यासाठी जे गॉडफादर होते, ज्यांनी हा घनश्याम येडे, त्यांना 2011 पासून वाटत होतं की हा कुठेतरी उभं राहावं, हा मोठा डिरेक्टर व्हावा, ते माझे नाथसाहेब आजही HN हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. त्याच्यामुळं
हा आनंद साजरा करावा का दुःख करावा, कुठेतरी भीती वाटत होती. काल त्यांना जेव्हा भेटलो तेव्हा त्यांना सांगितलं, तर ते म्हणले होते मला प्रत्येक चॅनलला, प्रत्येक टीव्हीला तुला प्रत्येक ह्याच्यावरती बघायचं आणि तू खचू नको. म्हणून आज माझ्या दोन्ही बहिणी आज इथं आहेत. मला माहित नाही काय झालं, आणि आता या आपल्या चित्रपटाच्या सहनिर्मात्या छोट्या आई माझ्या स्वप्नाच्या नाथ, म्हणजे ह्या दोन बहिणी आज प्रदेशात असते. हा जो चित्रपट येतोय तो त्या गॉडफादरमुळं, जे माझ्या आयुष्यात एक स्वप्न माणूस बघतो की मला कुणीतरी असं भेटेल आणि मग मी एवढा मोठा होईल किंवा कुणीतरी मला जवळ करेल. कारण मी एक शेतकऱ्याचा गावाकडला मंजोडी सारख्या खेडेगावातला मुलगा, माझी खरं तर परिस्थिती नाहीये हे निर्माता व्हायची, आणि आज मी तुमच्यासमोर निर्माता म्हणून उभा राहतोय. प्रत्यक्ष भगवंताला येता आलं नाही म्हणून मला माझे अलग नियोजन केलं करत होतो तेव्हा जे नाथ भेटले, नाथ विश्वनाथ साहेब, त्यांच्यामुळे तुमच्या सगळ्यांसमोर आज उभा राहतोय. आणि स्पॉटबॉय ते निर्माता म्हणजे हे खूप मोठी देणगी आहे मला ईश्वराची म्हणावं लागेल. कारण माझ्या येणाऱ्या माझ्या स्पॉटबॉय दादांना, रायदादांना, अनेकांना हे खूप मोठं एक प्रेरणा असेल. एक साधा सुद्धा ज्याचं आडनाव येडे, येड्यासारखा ध्यान झपटला. स्वामी विवेकानंद म्हणतात की येडी माणसं जिथे असली येतात आणि शाने ते वाचत बसतात, तसं कदाचित असं होऊ शकतं. त्यासाठी मला पत्रकार बंधूंचा सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे की एक शेतकऱ्याचा मुलगा, एक स्पॉटबॉय, एक वारकरी संप्रदायाचा मुलगा उभा राहतोय. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाशिवाय ते अशक्य आहे. भगवंत प्रत्यक्ष येणार नाही, पण त्यांनी तुम्हाला भगवंताच्या रूपात माझ्यासाठी वाटतंय असं मला वाटतं. नक्कीच. मला वाटतं सगळ्यांच्या शुभेच्छा आपल्या सोबत आहेतच, आणि तुम्ही म्हणालात तसं नाथच तुमच्या सोबत आहे, तुम्हाला नाथ लावलेले आहेत, तर 100% या सिनेमाला यश हे मिळणारच. आणि हरकत नाही, आम्ही 13 सप्टेंबरपर्यंत नक्की वाट बघू. सो अशा रीतीने मला वाटतं इथे खऱ्या अर्थाने आपण ज्यासाठी एकत्र आलो होतो ते म्हणजे या सिनेमाचा ट्रेलर तो आता लॉन्च झालेला आहे. हा ट्रेलर लॉन्च सोहळा संपन्न झाला हे मी जाहीर करते. आणि आता आपण जसे आहात तसेच थांबा, एक छानसा फोटो आम्हाला हवाय आपल्या तिघांचाही, मीडियासाठी एक फोटो. हो, त्यांना एक फक्त कलाकार आणि मग सगळ्यांना मी इन्व्हाइट करते. यानंतर मी या सिनेमातील सगळे तंत्रज्ञ त्यांना इथे येण्याची विनंती करते. मोजेस फर्नांडिस सर, मोहन वर्मा सर, डेव्हिड सर, या व्यतिरिक्त सगळे जे जे इथे उपस्थित आहेत ज्यांच्यामुळे हा सिनेमा 13 तारखेला आम्हाला पाहायला मिळणार आहे, मी त्या सगळ्यांना विनंती करते फोटो ऑपसाठी प्लीज त्यांनी इथे यावं. महेश सर, महेश चालुस्वाल, थँक्यू सो मच. पण यानंतर कलाकार इथे उपस्थित आहेत आपल्या मीडियासोबत, 1-on-1 इलेक्ट्रॉनिक मीडियासोबत इंटरव्ह्यू करण्यासाठी.